नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2019 या वर्षी वनरक्षक भरतीमध्ये जेवढे काही प्रश्न पडले होते ते आज आपण घेणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी आपला प्रश्न पहिला असा आहे, रामसर करार हा खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, दलदलीत व पाणथळ प्रदेश या परिसंस्थांच्या संवर्धनाशी रामसर करार हा निगडीत आहे। प्रश्न क्रमांक 2, अनर्थ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर अनर्थ या शब्दाचा अनिष्ट असा समानार्थी शब्द होतो। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या विभागात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, विदर्भ या विभागामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य आहेत। प्रश्न क्रमांक 4, भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2, 22 जुलै सन 1947 या दिवशी भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब केला होता। तर 15 ऑगस्ट सन 1947 रोजी भारत हा स्वातंत्र्य झाला होता आणि 26 जानेवारी सन 1950 या दिवशी भारत हा प्रजासत्ताक बनला होता। प्रश्न क्रमांक 5, भारतामध्ये लायन टेल्ड वानर हे कोणत्या ठिकाणी आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4, पश्चिम घाट या ठिकाणी भारतामध्ये लायन टेल्ड वानर आढळते। प्रश्न क्रमांक 6, 15 ऑगस्ट सन 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला या वाक्याचा काळ ओळखायचा आहे। तर या वाक्याचा काळ हा साधा भूतकाळ असा होतो। क्रमांक 7, भारतात खारफुटी वनाचे सर्वात जास्त क्षेत्र हे खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3, ओडिशा या राज्यामध्ये खारफुटी वनाचे सर्वात जास्त क्षेत्र आढळते। प्रश्न क्रमांक 8, काशीत मल्हारी महात्म या म्हणीचा योग्य अर्थाचा पर्याय ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 4, नको तिथे नको ती गोष्ट करणे या म्हणीचा योग्य अर्थ होतो। भारतातील कोणत्या नद्या या रिफ्ट घाटीतून वाहतात? तर ऑप्शन क्रमांक 1, नर्मदा आणि तापी या नद्या भारतातील रिफ्ट घाटीतून वाहतात। भारतात आर्थिक सर्वेक्षण खालीलपैकी कोणाद्वारे प्रकाशित केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, अर्थ मंत्रालय यांच्याकडून भारतात आर्थिक सर्वेक्षण हे प्रकाशित केले जाते। प्रश्न क्रमांक 11, भारतीय वन संरक्षणचे सेंट्रल झोन कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, नागपूर या ठिकाणी भारतीय वन संरक्षणचे सेंट्रल झोन कार्यालय आहे। प्रश्न क्रमांक 12, सुप्रसिद्ध अमूल दूध उत्पादनाचे मुख्यालय गुजरातमध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर गुजरातमध्ये आणंद या ठिकाणी सुप्रसिद्ध अमूल दूध उत्पादनाचे मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 13, मासा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? तर मासा या शब्दाचा मीन असा समानार्थी शब्द होतो। प्रश्न क्रमांक 14, साडी हा कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, तेलंगणा या राज्याचे साडी हा लोकप्रिय लोकनृत्य आहे। प्रश्न क्रमांक 15, ज्ञानेश्वर या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 2, ज्ञान प्लस ईश्वर असा ज्ञानेश्वर या शब्दाचा योग्य संधी विग्रह आहे। प्रश्न क्रमांक 16, प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा हे कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, चिपको आंदोलन या आंदोलनाशी प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा हे संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी विरुद्ध शब्दाची बरोबर जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1, बुडण्याच्या विरुद्ध तरंगणे हे आपलं विरुद्ध शब्दाची बरोबर जोडी आहे। प्रश्न क्रमांक 18, भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, चेन्नई या ठिकाणी भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डाचे मुख्यालय आहे।
प्रश्न क्रमांक 19 डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया टिंबटिंब यांच्याद्वारे प्रस्थापित झाली होती. तर ऑप्शन क्रमांक 1 विठ्ठल रामजी शिंदे यांच्याद्वारे डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडियाची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 20 मसुदा समितीसमोर भारताची उद्देशपत्रिका ही खालीलपैकी कोणी मांडली? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी यांनी मसुदा समितीसमोर भारताची उद्देशपत्रिका मांडली. प्रश्न क्रमांक 21 खालील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. चांदणे चोराला, तर ऑप्शन क्रमांक 3 ऊन घुबडाला. चांदणे चोराला, ऊन घुबडाला हे आपलं योग्य मन होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 23 खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. जाणून घेण्याची इच्छा असणारा, तर ऑप्शन क्रमांक 2 जिज्ञास. जाणून घेण्याची इच्छा असणारा तो जिज्ञास असतो. दुष्काळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर दुष्काळ या शब्दाचा सुकाळ असा विरुद्धार्थी शब्द होतो. प्रश्न क्रमांक 25 शरावती जलविद्युत प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक या राज्यामध्ये शरावती जलविद्युत प्रकल्प स्थित आहे. प्रश्न क्रमांक 26 संविधान भारतीय नागरिकांना टिंबटिंब नागरिकत्व देते. तर ऑप्शन क्रमांक 1 एकेरी नागरिकत्व हे संविधान भारतीय नागरिकांना देते. प्रश्न क्रमांक 27 पोक्सो कायदा हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण होण्यासाठी पोक्सो कायदा हा संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 28 कोणते राष्ट्रीय उद्यान हे भरतपूर राजस्थान येथे वसलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 केवलादेवी राष्ट्रीय उद्यान हे भरतपूर राजस्थान येथे वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कैवल लामजो राष्ट्रीय उद्यान हे भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात? तर ऑप्शन क्रमांक 1 देवप्रयाग या शहरामध्ये अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात. प्रश्न क्रमांक 31 भारतातील 4G सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 1 एअरटेल ही कंपनी भारतातील 4G सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी होती. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील पर्यावरणाचा अभ्यास करण्याचे कार्य हा गाडगीळ समितीत होता? तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यामधील पर्यावरणाचा अभ्यास करण्याचे कार्य हा गाडगीळ समितीत होता. प्रश्न क्रमांक 33 टिंबटिंब यांच्या स्मृतीमध्ये राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीमध्ये राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 34 मानव आणि जीवावरण राखीव क्षेत्र हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या जागतिक संघटनेने सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 1 युनेस्को या जागतिक संघटनेने मानव आणि जीवावरण राखीव क्षेत्र हा कार्यक्रम सुरू केला.